काही दिवसांपूर्वी नेरळजवळील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील धामोते गावाशेजारी नदीजवळ असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधील कॉईलमधील तांब्याच्या तारा चोरून पसार झालेल्या चोरट्यांना नेरळ पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतलंय। नेरळ कर्जत खालापूर परिसरात ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी करून धुमाकूळ घालणारी ही टोळी रायगड पोलिसांनी गजाआड केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या चोरीचा गुन्हा उघडकीस आणताना एकूण 5 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची वॅगनर कार आणि इतर मुद्देमाल हस्तगत केलाय। चोरट्यांनी डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 या महिन्यांमध्ये रायगड जिल्ह्यातील नेरळ, कर्जत, खालापूर, खोपोली या ठिकाणांवरून ट्रान्सफॉर्मरमधील विद्युत तारा चोरी केल्याची कबुली दिली आहे। अटक केलेल्या आरोपी यांनी एकूण 450 किलो अर्थात 4,05,000 रुपये किमतीच्या विद्युत तारा आणि चोरी करताना वापरलेली 6 लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची वॅगनर कार क्रमांक MH43CE8405 असा एकूण 10,05,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी करणारी ही टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे। दरम्यान नेरळ पोलीस ठाण्यात या 5ही आरोपींची रवानगी करण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू असल्याचं सांगण्यात आलंय। यावेळी कर्जत विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड, नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। अरुण बैकर, वृत्त मराठी, नेरळ। Like, comment, share and subscribe.